जय भीम नमो बुद्धाय. मी भीमराव लोणारे आयबीएन टीव्ही न्यूज आणि मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करीत आहे. यावेळी मी रवी भवन परिसरामध्ये आहे आणि रवी भवन परिसरामध्ये वंचित बहुजन आघाडीची बैठक झालेली आहे. तर बैठक असल्या संदर्भात 23 मार्च रोजी जो RSS वर च्या मुख्यालयावर जो मोर्चा जाणार आहे त्या संदर्भात ही बैठक आयोजित करण्यात आलेली होती. आपण हे बघू शकता, वंचित बहुजन आघाडीचे हे सर्व सैनिक आहेत, हे तैनात आहेत. आज बैठकीलाही तैनात होते आणि जी म्हणजे RSS मुख्यालयावर जे मोर्चा जाणार आहे त्यासाठी सुद्धा हे तैनात झालेले हे वंचित बहुजन आघाडीचे सैनिक आहेत. आपण या सैनिकांकडूनच जाणून घेऊ. काय सांगा? माझी सर्वांना क्रांतिकारी जय भीम. माझे त्रिशरण शहारे नाव आहे. मी वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता वगैरे नाही, पण आम्ही बाळासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे शिपाई आहोत. आणि आज नागपूरमध्ये उद्याला नागपूरमध्ये जो भारतातील सर्वात मोठा ऐतिहासिक आंदोलन बाळासाहेबांच्या कॉलवरून जे उद्या होत आहे, तर माझी समस्त नागपूरच्या युवकांना आग्रहाची विनंती आहे की फक्त 13 एप्रिलच्या रात्री लाखो संख्येत संविधान चौकात उभे राहून क्रांती घडत नाही आणि बाबासाहेबांच्या विचारांना मानवंदना देण्यात येत नाही, तर खऱ्या अर्थाने जर तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना मानवंदना द्यायची असेल, तुमच्यामध्ये जर तुमचं रक्त सडसडत असेल, तुम्ही जर आंबेडकरी विचारधारेचे पाईक असाल, तर बाळासाहेब आंबेडकरांच्या समर्थनात जो उद्या नागपूरला RSSच्या विरोधात संघ कार्यालयावरती जो आंदोलन करण्यात येत आहे, तर नागपूरच्या सर्व युवकांनी जास्तीत जास्त लाखोच्या संख्येने उपस्थित राहून RSSच्या विरोधात एक आपली ठाम भूमिका मांडला पाहिजे. कारण आपण सत्तेत नसताना विरोधी पक्षात आपल्याला आपली संख्या आणि आपलं बळ दाखवणे हे आवश्यक असते. म्हणून माझ्या नागपूरच्या समस्त आंबेडकरवादी, फुले शाहूवादी विचारवंतांना आग्रहाची विनंती आहे की तुम्ही तुमचे पक्ष विचार मतभेद बाजूला सोडून फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी चळवळ उभी केली त्या चळवळीसाठी आपण समस्त कार्यकर्त्यांनी उद्या संविधान चौकात यावे, ही आपल्याला आग्रहाची विनंती. जय भीम. बहुजन आघाडीचे हे जे सैनिक आहे यांची आज बैठक होती आणि रवी भवनाच्या सभागृहामध्ये ही बैठक पार पडली. 23 मार्च रोजी जो वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा RSS भवनावर जाणार आहे या संदर्भात ही बैठक होती आणि लाखोच्या संख्येमध्ये या मोर्चामध्ये वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ता उपस्थित राहणार आहेत. नागपूर जिल्ह्यातूनच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून नागपूर शहरामध्ये जे आहेत वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ता गाड्या घोड्याने पोहोचत आहेत आणि लाखोच्या संख्येमध्ये संविधान चौकामध्ये एकत्र होऊन श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा जो आहे तो RSSच्या मुख्यालयावर जाणार आहे. संविधानिक मार्गाने मोर्चा निघायला हवा, शांतपणे हा मोर्चा निघायला हवा. आलबोट वंचित बहुजन आघाडीला लागायला नको, म्हणून शांतपणे हा मोर्चा निघायला हवा. 23 मार्च रोजी जो हा मोर्चा निघणार आहे, हा मोर्चा किती यशस्वी होणार याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं लक्ष लागलेलं आहे. आपण बघत राहा आयबीएन न्यूज, मिशन महाराष्ट्र न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यास विसरू नका. जय भीम नमो बुद्धाय.